काय बनवतो आपण? काय बनवतो? भेळ. भेळ नाही पप्पा, चिवडा. चिवडा. याला कोण चिवडा म्हणेल का? हा मग चिवडाच आहे, भेळ काय? भेळच. गावठी पुणेरी भेळ. हा. मिरची लसूण कढीपत्ता. हिंग टाका. हळद. म्हणलं उभं राहील ते. शेफ शेफ मला नको दाखवू. बनेल वरती. हळद कमी तेलात. कमी तेलातली. नमक झालं. आत्ताच काय टाकायचा का नमक? बस बस. चला हलवा. चला बाकीचं सामान. बरोबर. खालचा तळ आहे ना. बस काय आयती पापडी, जळते आयती शेव आणि जळ. अहो काय तुम्ही शेफ, मोठं पोडा जरा. हा बस बस. त्या ठेवा तिसऱ्या बॅच साठी. चलो ही लाव. फर्स्ट बॅच. असं दाखवणार मी, मग असायचं नाही असं व्हिडिओ बनवताना. खादाडी बघा. ऐशोआराम मध्ये जिंदगी बघा. बघा बघा मित्रांनो, शेफ होतं की नाही? हा गॅस कमी करा शेफ, वास यायला लागलाय. वास वास वास. थोडासा थोडासा. हा शेव टाकून घ्या. आयती शेव अजून लागेल. आयती ते शेव झाल्यानंतर या चिवड्याला काय नाव ठेवायचं? डाएट चिवडा. कमी तेलाचा. कमी तेलाचा म्हणजे डाएट चिवडा पप्पा. हा पुणेरी भेळ आहे, याला भेळ नाही म्हणतो पप्पा, चिवडा म्हणतात त्याला. भेळ अशी गरम नाही करत. जास्त दिवस टिकायची म्हणून गरम करायची. भेळ अशी पटापट करतात, त्याच्यामुळे चणे शेंगदाणे हे ते याला हे मुरमुरे आहे ना, कडक राहायला पाहिजे म्हणून गरम करायचं. नाही पण याला चिवडा म्हणतात पप्पा.
यात तुम्ही कांदा बिंदा आयता टाकला नंतर तर ती भेळ. आता मी घेणारच ना, आता टाकायचं नाही का. नाही नाही, हा डाएट चिवडा. डाएट का त्याच्यामध्ये फाफडा आणि ते ते काय ते डायट राहणार ते. तसलं डाएट पण कमी तेलाचा. कमी तेलाचं एवढं होतं. टेस्ट करून बघूया थोडासा. परफेक्ट. मस्त. त्याच्यात तिखट बिकट व्यवस्थित आहे. आहे ना. वा, मॅडमला जरा टेस्ट करायला. डबा घे, तर बाजूला. थांबा थांबा एक मिनिट. मॅडम टेस्ट करून दाखवा. मॅडम लवकर खावा. चला फायनल झालं. फायनल. आता ही थर्ड बॅच. थर्ड बॅच. किती बॅच आहे पप्पा? शेवटची. खावा. ते असं करा. कोण करणार नाही. सगळ्यांना माहिती असतं. तुम्ही सांगा काय बोलत होता. अशी गरम केल्याने जास्त दिवस टिकते, जास्त महिने. महिने नाही, दिवस. मला वाटत नाही आपले महिने निघतील. महिने राहतच नाही ना, नाही. खाऊन संपून जाते. आपले संपणारे महिन्याच्या आत. मॅडम तुमचं म्हणणं काय आहे? चिवड्याबद्दल. टेस्टी झाला एकदम. कसं झालंय? कुरकुरीत. आणि काय टिप्स? नाही, छान झाले. मस्त मस्त आहे, एक नंबर. टेस्ट करून बघ. तिसरा गाणं टेस्ट करते. मस्त, परफेक्ट. मीठ बीट ओके ना. टेस्टी भारी झाली. बारीक. मीठ वगैरे व्यवस्थित आहे ना. चला आता तुमचं काम सुरू आहे. चलो आ जाओ, किचन में आ जाओ. ये सब काम है अभी. बस बस. कसं कसं चांगलं. टेस्टी मस्त आहे. हे नारळ बावळ टाकू नको. एक प्लेट घ्यायची, अशी बुडवायची आणि अशी. वा वा वा, बेस्ट. विकत आणण्यापेक्षा हे परफेक्ट आहे.